चंद्रपूर विधानसभेसाठी इच्छुक उमेदवाराची यादी मोठी होत असताना 2019 मध्ये अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी 76,000 मतांनी लीड घेऊन चंद्रपूर विधानसभा जिंकली आणि सध्या ते महायुतीसोबत आहे. भाऊ, आपण सध्या महायुती सोबत आहे आणि चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवाराची संख्या वाढली आहे. काय सांगाल, कशा प्रकारे निवडणूक असणार आहे? हे खरं आहे की निवडणूक हा लोकशाहीतला सगळ्यात मोठा उत्सव आहे आणि प्रत्येकाची भावना असते, इच्छा असते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या त्या संविधानानुसार ज्या ठिकाणी सर्वसामान्यांसाठी कायदे केले जातात त्या सभागृहामध्ये जात जनतेची सेवा करण्याची भावना ही प्रत्येकाची असते आणि त्या भावनेतून अनेकांची इच्छुक असलेही पाहिजे. आणि निश्चितपणे प्रत्येक निवडणूक ही निवडणूक असते, त्याच्यामुळे ही सुद्धा निवडणूक तितकी जोरदार चांगली होईल असं मला वाटतं. मागच्या वेळेस आपण अपक्ष उमेदवार होता. आता यावेळेस परिस्थिती काय राहणार आहे? कारण की आपण महायुतीसोबत आहे. महायुतीचे उमेदवार असणार आहे का आपल्या विरोधात, की आपण महायुतीच्या पक्षाकडून लढणार? मी साधारणतः 2 वर्षापूर्वीच स्पष्ट केलं की मी पुढची निवडणूक ही पक्षाकडून लढणार आहे. आता पक्षाकडून लढायचं म्हटल्यानंतर हा माझा निर्णय आहे, परंतु तिकीट देण्याचा अधिकार, एबी फॉर्म देण्याचा अधिकार हा त्या पक्षाचा असतो. त्याच्यामुळे कोणत्या पक्षाकडून लढणार हे निश्चित नाही आहे. परंतु निश्चितपणे महायुतीच्या मध्ये मी असल्यामुळे आणि सन्माननीय लोकप्रिय नेते, सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते, मी शिंदे साहेबांच्या सोबत मी आहेच आहे या महायुती सरकारमध्ये. मागच्या 2014च्या निवडणुकीमध्ये आपण शिवसेनेकडून निवडणूक लढवली, 50,000 मताची लीड घेतली होती. म्हणजे आताही तुम्ही शिवसेनेकडून लढणार, शिंदे गटाकडून? मी पुन्हा तेच सांगतो की 2014ची निवडणूक मी जेव्हा लढवली ती शिवसेनेच्या वतीने धनुष्यबाण या चिन्हावर लढवली होती आणि जेव्हा त्या इथे काहीच नसताना सुद्धा 52,000 मताचे दुसऱ्या क्रमांकाचं मताधिक्य चंद्रपूरच्या जनतेने मला दिलेलं होतं. तो आशीर्वादही मला दिलेला होता. आता महायुती असेल, महाआघाडी असेल, यांचं आपसातलं तिकीट वाटप कसं होते त्याच्यावर माझं चिन्ह हे ठरणार आहे. तर हे होते अपक्ष आमदार किशोर जोरगेवार. महायुतीच्या तिकीट वाटप ज्या प्रकारे होणार त्यावर तर माझ्या पक्षात जाण्याचे निर्णय असण्याचं किशोर जोरगेवार यांनी सांगितलं आहे. निलेश डहाट, TV9 मराठी, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.